पावसाळ्याचे दिवस आहेत, डेंग्यू आणि मलेरियाची साथ चालू आहे सध्या. आपल्याकडे डेंग्यूची साथ सध्या जास्त प्रमाणात पेशंट निघत आहे मध्ये. कालच आम्ही जे 2 पेशंट पॉझिटिव्ह निघाले होते मेहरून एरियामध्ये, त्यांची पूर्ण आजूबाजूची तपासणी करताना आम्हाला त्याच्यामध्ये अजून 6 रुग्ण आढळले. त्याच्यानंतर आम्ही त्याचं इंटेन्सिफाय केलं ते. त्याच्यानंतर तिथल्या लोकांचे आम्ही ब्लड सॅम्पलसुद्धा घेतलेले आहेत आणि मग तिथे औषध फवारणी, अबेटिंग, ते टाक्या साफ करणे, कोरडा दिवस पाळणे याबद्दल जनतेला आम्ही सगळ्यांच्या सूचना पण दिलेल्या आहेत. त्याचे भित्तीपत्र आणि घरोघरी जाऊन जनजागृती हे पण आम्ही करणार आहोत. जसं आपण कोविडच्या वेळेस केलं तसं आम्ही आता ह्याच्या बाबतीतसुद्धा एकच दिवस काम न करता 3-4 दिवस कंटिन्यूस ह्याचा फॉलोअप आम्ही ठेवणार आहे. त्याच्यानंतर त्वरित, अगोदर नव्हतं पण त्वरित त्यांना काही तिथले तिथे उपचार पाहिजे असतील, पॅरासिटामॉल किंवा विकनेससाठी त्यांना बी कॉम्प्लेक्स काही लागत असेल तर ते सुविधासुद्धा पुरवण्याचं आम्ही हे करतो आहे. आणि पालिकेने यावर्षीसुद्धा डेंग्यूच्या टेस्ट किटसुद्धा मी माझ्या स्तरावरती खरेदी केलेल्या आहेत थोड्याशा, की ज्यांना काही तपासणी पण करून घ्यायची स्वतःहून, की मला आता डेंग्यूची तपासणी करायची तात्पुरत्या स्वरूपात, तर ती आपल्या पालिकेच्या दवाखान्यामध्ये सुद्धा ती सुविधा आपण उपलब्ध केलेली आहे. माझं सगळ्या नागरिकांना हेच आव्हान राहील की थंडी, ताप किंवा तसं काही तुम्हाला वाटत असेल तर त्वरित तुम्ही आपल्या जवळच्या शासकीय केंद्रामध्ये जाऊन डेंग्यूची, CBCची ह्या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. किंवा तसं काय असेल अशा कार्यकर्त्याला किंवा आजूबाजूच्या आरोग्य सहाय्यकाला तुम्ही कळवलं तर आम्ही ती पूर्ण खबरदारी घेऊ. अबेटिंग, फवारणी या बाबतीत आम्ही आपल्या स्वच्छता यंत्रणेशी आमचा संपर्क चालूच आहे आणि त्या एरियामध्ये आम्ही थोडंसं वाईड एरियामध्ये आम्ही थोडंसं फवारणीचं प्रकरण वाढवतो आहे आम्ही सध्या. 35 हे आमच्याकडे सस्पेक्ट होते, त्यातले आमच्याकडे 8 पॉझिटिव्ह आलेले आहेत. हां, त्यांची तब्येत कशी झाली? आता सगळ्यांची तब्येत बरी आहे, कोणी असं सिरियस नाही आहे. सिरियस कोणाचंच नाही आहे, सध्या आहेत, वेल टू डू आहेत, काही त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. डेंग्यू आजार हा कशामुळे होतो म्हणजे डेंग्यू हा व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे, म्हणजे डासांमुळे होतो. डासांमध्ये 2 प्रकार असतात, एक डेंग्यूचा डास आणि एक तो ॲनाफिलिस मॉस्किटो जो असतो तो मलेरियासाठी असतो. डेंग्यूच्या डासांना आपण टायगर मॉस्किटो म्हणतो. असं म्हणजे जसा काळा डास असतो त्याच्यावरती असे पांढरे पट्टे असतात आणि हे दिवसा चावतात. संध्याकाळच्या वेळेस कमी असतात पण दिवसा हे नेहमी चावतात. स्वच्छ पाण्यामध्ये राहतात ते, असं नाही की खूप साचलेल्या पाण्यामध्ये राहतात, स्वच्छ पाण्यामध्ये राहतात. म्हणजे पिण्याचं पाणी किंवा एखादं साठवलेलं पाणी असेल किंवा शहाळे पडलेले असतील किंवा टायर पडलेले असतील जुने, जिथे पाणी साचतं तिथे हे त्वरित तयार होतात. दिवसाच असतात म्हणून लोकांनी काळजी घेण्यासाठी किंवा या आजाराला असं स्पेसिफिक औषध नाही आहे. आजार जीवघेणा आहे, सिरियस आहे, पण याला असं स्पेसिफिक औषध नाही आहे. त्याच्यामुळं काळजी आणि प्रतिबंध ह्याच 2 गोष्टी त्याच्यासाठी फार महत्त्वाच्या पडतील. मग काळजी प्रतिबंधामध्ये आपण काय करू शकतो? 1 दिवस कोरडा पाळायचा. आपल्याकडे दर 2 दिवसाआड पाणी येतं. ज्या दिवशी पाणी नाही त्याच्या आदल्या दिवशी दुपारपासून मात्र सगळे भांडे, पिण्याचं पाणी सोडलं तर दुपारपासून सगळे भांडे कोरडे ठेवावेत. पूर्ण अंगभर कपडे घालावेत. डास चावणार नाही याच्यासाठी काही स्पेशल क्रीम्स असतात, परमेथ्रिनच्या सोल्युशन्स असतात, ते त्यांनी वापरावं. आणि संध्याकाळी सगळे दारं खिडक्या बंद करून घ्यावेत आणि घरात डास तयार होणार नाही, पाणी कुठे साठणार नाही, आपल्या आजूबाजूला पाणी साठणार नाही. म्हणजे माझंच घर सोडून बाकीच्यांच्या घरासमोर जरी तुम्हाला तसं आढळत असेल की समोरच्या घरात तिथे जसं टायर पडलेले ते साचले, तर एक आपण सर्वांची सामूहिक जबाबदारी म्हणून ते टायर उचलून फेकणं, त्यातलं पाणी काढून टाकणं शासन करतेच काम. पण माझी ही विनंती सगळ्या लोकांना की तुम्ही पण याच्यामध्ये हातभार लावा, म्हणजे आपण डेंग्यू आपण आटोक्यात आणू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.